नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. दरवेळी मी एखाद्या देवळामध्ये जातो, तिथले माझा अनुभव, तिथले वातावरण माझ्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. तर मित्रांनो, माझी जी आताची जी व्हिडिओ आहे, आता मी जो ब्लॉग अपलोड करतो आहे, तर ते माझे एक स्वप्नपूर्तीच म्हणावे लागेल. म्हणजे पहिल्यांदा स्वप्न असं होतं की एक आपल्याकडे स्पोर्ट बाईक असावी. जास्त करून NS 200कडे असं वाटायचं बघून आपल्याकडे असावी बाईक. आणि नंतर आम्ही ती घेतली देखील, सध्या माझ्याकडे आहे. आणि माझं मेन स्वप्न होतं की ती बाईक घेऊन मुंबई ते रत्नागिरी, आपलं जे गाव आहे माझं लहान जारून, तिथपर्यंत बाईकने प्रवास करायचा. तर खरंच तो दिवस आला आणि मी एवढा मोठा प्रवास केला. असं वाटायचं की बाईक घेऊन एवढा मोठा प्रवास करावा, खूप लांबचा प्रवास असावा तो. आणि खरंच मी तो प्रवास केला बाईक घेऊन. मुंबईहून गावापर्यंत आम्ही गेलो. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. आम्ही कसं गेलो, कुठे खायला थांबलो, किंवा काय आम्हाला थरारक काही घटना दिसल्या, भेटलेले बायकर्स मित्र असतील. जसजसे मुंबई सोडत गेलो तस तिचं आम्हाला असं गावासारखं आजूबाजूला हिरवळ, डोंगरदऱ्या दिसू लागल्या. मित्रांनो, आम्ही आता इंदापूरच्या इथं आलो आहे. आम्ही घरून गाडी सोडली होती घाटकोपरवरून मिनिमम 4ला. 2 तासात आम्ही आता इकडे पोचलो आहे बघा. सगळं NS 200. आणि थोडीशी चहा पिऊन आता आम्ही पुन्हा इथून पुढे सुरुवात करू. तिथे तर आम्हाला पोचायला 10 वाजून जातील सकाळचे. मुंबईची गजबज आणि धावपळ सोडून शांत आणि निसर्गरम्य कोकण गाठण्याचा प्रवास म्हणजे प्रत्येक बाईक रायडरसाठी एक स्वप्नच असतं. प्रत्येकाला असं वाटतं की मुंबईला जेव्हा आपण आपली स्पोर्ट बाईक असेल किंवा इतर कोणतेही जे रायडिंगसाठी खास बाहेर पडतात, दर संडेला असेल, सॅटर्डेला असेल, त्यांना असं वाटतं की मुंबईचं जे ट्रॅफिक आहे त्याच्यातून बाहेर पडून मन मोकळेपणाने गाडी 6व्या घेरवर पळवावी, 100 स्पीड लावावं, पण काळजी घेऊन. हे सर्व ज्यांना वाटतं की आपण रायडिंगसाठी बाहेर पडावं, त्यांच्यासाठी कोकणचा एक प्रवास म्हणजे मुंबईहून गावच्या ठिकाणी हा केवळ एक प्रवास नसतो, तर तो हिरवीगार झाडी, डोंगरदऱ्या आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद लुटणे हे सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. म्हणजे जेव्हा आपण प्रवासाला बाहेर पडतो तेव्हा एक वातावरण, हे सकाळचं जे वातावरण आपण आता बघतो याच्यामध्ये, अगदी थंडगार वारे लागत आहेत, तिकडून सूर्योदय होतो आहे या साईडने. मित्रांनो, आता मी ते कशेडी घाटामध्ये थांबलो आहे. हे बघा मागे बाईक. थोडं म्हटलेलं आता पेटपूजा करूया इकडे. हे बघा इथं हॉटेल काही म्हणून आहे बघा बायच्या वाटे. इथे आम्ही म्हटलं थोडासा वडापाव खाऊ, नाश्ता करून पुढे जाऊ. मग इथून फर्स्ट टाईम असं येतो आहे मुंबई गोवा हायवेने. स्वप्न होतं की गाडी घेऊन, स्वतःची बाईक घेऊन इकडे यावं. आणि खरोखरच आम्ही आता ते स्वप्न जगतोय. खूप मजा वाटते. गाडी मस्त की एकदम पण सुसाट नाही, 80 इकडे होती पळवायला. एवढं चेहऱ्यावरती एवढं सर्व धुरला उडाला नाही बघा, सर्व काळं काळं पडलं. आणि गाडी तर बघायलाच नको आहे. तुम्हाला गाडी शो करतो. हे बघा, गाडी बघितलं तर गाडीची परिस्थिती बघा सध्या. पण गाडी मात्र पळते एक नंबर, NS 200 पल्सर. मित्रांनो, आम्ही आता वडापाव झाला आहे आमचा रेडी, तो खातो आम्ही. आणि आता पुढील प्रवासाला सुरू करूया. बघा मित्रांनो, अगदी गरमागरम आताच काढलेले आहेत कढईतून. हे बघा मस्त की आता मी पेटपूजा करतो आणि मग इथून पुढे निघतो. हा बघा अभि. फायनली मी आता लांजात पोचलो आहे. लांजात म्हणजे तिथे बघा आजगे आमचे इथे मित्र दुकान आहे मागे. हे बघा तो बघा तिकडे उभा आहे, भाऊ मांडवकर. त्याच्या इथे आम्ही थांबलो अर्धा तास. म्हणजे आम्ही मुंबईवरून 4ला निघालो होतो सकाळी. परफेक्ट 4ला गाडी आम्ही सोडली मुंबईवरून आणि इकडे पोचायला आम्हाला 1 वाजला. तरी गाडी एवढी पण पळवली नव्हती आम्ही, तरी 1 वाजला आम्हाला इकडे पोचायला. तर लवकरच आलो आहे आम्ही इकडे बघा. तुम्ही देखील तुमचा अनुभव मला कमेंट करून कळवा. तुम्ही कधी शेवटचा प्रवास केला होता मुंबईहून गावच्या ठिकाणी? प्रवासामध्ये येणारे वेगवेगळे क्षण, अनुभव, थरारक काही घटना नक्कीच कमेंट करून मला कळवा. आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा.
धन्यवाद.